श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज. आज आपण महाराजांविषयीच थोडक्यात माहिती घेणार आहोत किंवा महाराजांच्या आरतीला आपण हजर का राहायचं या प्रश्नावरती आज आपण चर्चा किंवा या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार आहे. तर महाराजांच्या आरतीला आपण हजर का राहायचं आहे कारण स्वामी समर्थ महाराज म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. म्हणजे आपल्या ह्या पृथ्वीचे ते ब्रह्मांड नायक आहे आणि अशक्य हे सगळं शक्य करतात महाराज. त्यामुळेच आपण ह्या ब्रह्मांड नायकाच्या आरतीला आपण अवश्य गेलं पाहिजे. बरेच जण काय करतात की खूप त्यांचे प्रश्न असतात, खूप सारे सेवा घेतात, खूप सारे प्रश्न मांडतात किंवा त्यातून त्यांना सेवाही दिली जाते करायला. परंतु असे काही गंभीर प्रश्न असतात की त्यांना सेवा करूनही ते प्रश्न सुटलेले नसतात किंवा त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावं लागते, खूप कष्ट करावं लागतात. त्यामुळं त्यातूनही त्यांचे प्रश्न सुटलेले नसतात. तर जर तुमचा खूप गंभीर प्रश्न असेल, खूप सेवा करतात तुम्ही तरी पण तुमचा प्रश्न सुटत नाही किंवा महाराजांचं पारायण वगैरे करतात तरी तुमचा प्रश्न सुटत नाही, तर तुमचा जर प्रश्न सुटत नसेल तर महाराजांच्या आरतीला नक्कीच तुम्ही हजर राहा. तर का हजर राहायचं? तर कारण ज्या वेळेस आपण आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपलं जे मस्तक आहे त्या मस्तकाभोवती पितरांचा जो दोष असतो, कारण आपले काम न होण्याचं कारण म्हणजे आपल्याला पितृदोष असतो. कारण आपण पितरांची जर सेवा केली तर आपले जे काही अडलेले कामं असतात ते नक्कीच पूर्ण होत असतात. परंतु पित्र जर आपल्यावरती नाखुश असेल किंवा त्यांचा जर आपल्याला ते त्रास देण्याचं काम करत असतात, त्यामुळे आपण आरतीला हजर राहिल्यामुळे काय होतं की त्या पितरांचा जो दोष आहे तो आपल्या मस्तकाभोवती फिरत असतो. आणि कलियुगचे दोष, आपले पूर्वजन्मीचे जे काही दोष असतात हे सतत एका वलय चक्रामध्ये गोल गोल फिरत असतात. म्हणजे जिथे आपण टिकली लावतो किंवा जिथे आपण गंध लावतो त्या ठिकाणी ते गोल गोल फिरत असतात. त्यासाठी आपल्याला अनेक अडचणी येत असतात. मग त्याचे स्वरूप अनेक प्रकारचे असतात, जसं की आर्थिक असतात, नोकरीबाबत असतात, विवाह समस्या असतात, संतती समस्या असतात किंवा घरात विनाकारण वादविवाद होत असतो किंवा नोकरी लागत नाही किंवा अनेकांचे लग्न जमत नाही किंवा लग्न जमत आलेले मोडतात. असे बरेच काही अडचणी असतात किंवा बरेच काही कारणं असतात. पण ज्या वेळेस आपण जर महाराजांच्या आरतीला हजर असतो, आरतीला हजर असणे म्हणजे काय तर महाराजांच्या कंटिन्यू 108 आरत्या आपण करायच्या असतात. 108 म्हणजे फक्त आपल्याला मासिक धर्मामध्येच आपण आरती करायची नाही 4 दिवस सोडून, परंतु इतर दिवस कंटिन्यू सकाळ किंवा सकाळची संध्याकाळी आरती या कोणत्याही एका आरतीला आपण कंटिन्यू म्हणजे न खंड पडता ह्या आरतीला हजर राहायचं आहे. तर असं केल्यामुळे काय होतं की महाराजांची दृष्टी त्या वलय चक्रावरती पडत असते आणि त्यातील जे दोष असतात, जे पितृदोष असतात किंवा इतर ते दोष असतात ते कंटिन्यू आपण आरतीला हजर राहिल्यामुळे त्यातील जे दोष असतात ते हळूहळू कमी होऊ लागतात. किंवा काहींचे दोष कमी असतील तर त्यांना त्याचा लगेच फरक पडतो, परंतु काहींना थोडा वेळ लागतो. त्यामुळेच आपण कमीत कमी 108 आरत्यांना खंड न पडू देता आपण या आरतीला हजर राहिलं पाहिजे. आणि यामुळे आपले दोष बरेचसे कमी झालेले असतात. कारण आरती म्हणजे असे जे काही प्रश्न असतात तुमची खूप प्रखर प्रश्न असतात, परंतु जर तुम्ही 108 आरत्या जर केल्या तर तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, अगदी कोणताही प्रश्न असू द्या, तो अगदी सहजरित्या तुमचा पूर्ण झालेला असेल किंवा तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण झालेली असेल. काहींचा 108 आरत्या करतानाच पूर्ण होतो किंवा काहींचा 108 आरत्या झाल्यानंतर पूर्ण होत असतो. परंतु तुम्ही 108 आरत्या महाराजांच्या 108 आरत्याला नक्कीच हजर राहा. तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथे जा आणि महाराजांच्या 108 आरत्या करा. श्री स्वामी समर्थ.